Hello everyone, this is Professor Anant Chaudhary, working as a lecturer at Department of Electronics and Telecommunication Engineering of SPM Polytechnic Kumte, Solapur. Today I am going to deliver a lecture on Unit 3. It is Introduction to VSDL. In this lecture, I welcome to all. Today's topic of discussion is signal, constant and variable. After that, what is VSDL modeling and different types of VSDL modeling. Before we start the today's topic, first we discuss about what is sequential process. In the concurrent means parallel process, sequence of the statement is not important. There is a no specific ordering of the assignment statement. असाइनमेंट स्टेटमेंट म्हणजे जे स्टेटमेंट लिहिणार आपण त्याला सिक्वेन्शियल ऑर्डरची गरज नाही आहे. द ऑर्डर ऑफ द एक्झिक्युशन इज सोलली स्पेसिफाईड बाय इव्हेंट ऑकरिंग ऑन अ सिग्नल. आता जो ऑर्डर आहे तो डिपेंड कशावर असणार तर सिग्नलवर. सिग्नल इज नथिंग बट इनपुट. इनपुट चेंज झाला तर आउटपुट पण काय असणार आहे तुमचं चेंज होणार आहे. इन दिस सेक्शन we will discuss sequential statements that are executed serially one after other in the order of in which they are written. Sequential statements do not generate sequential hardware always. So let us start today's topic, that is data object is known as a VSDL object. The objects are used to represent and store the data in the system beginning described in VSDL. It holds the value of specific type. It is known as a VSDL object. There are different types. First, constant, variable and signal. Let us start first object, it is variable. Variable are object used to store a single value. व्हेरिएबल काय करतं सिंगल व्हॅल्यू स्टोअर अँड कॅन बी अपडेटेड युजिंग VSDL सिक्वेन्शियल स्टेटमेंट्स. आणि त्यानुसार सिक्वेन्शियल स्टेटमेंटनुसार काय असणार आहे अपडेट होत राहणार आहे. आता सिक्वेन्शियल स्टेटमेंटनुसार अपडेट कसं करत जाणार आहे. आता समजा व्हॅल्यू आपण व्हेरिएबल दिलेला आहे, 1 असेल तर 1 असाइन होईल, 0 असेल तर 0 असाइन होईल, किंवा एल्स इफ एल्स ह्या स्टेटमेंटने आपण काय करतोय असाइन करतोय. Variable must be declared inside a process and they are local to those process throughout the entire simulation. Syntax: variable name colon, type name, assignment operator, initial value and semicolon. These are the syntax of the variable defining. Let us start with the one example. Variable पी अँड क्यू कोलन बीट. म्हणजे व्हेरिएबल हे पी आणि क्यू काय तुमचे बीट आहेत. बीट म्हणजे आयदर 0 और आयदर 1. नेक्स्ट व्हेरिएबल डिले कोलन टाईम. डिले म्हणजे टाईम आहे. मग टाईम तुम्ही 100 मिलीसेकंद द्या, मायक्रोसेकंद द्या किंवा 1 आवर्स द्या, डिपेंड आहे. मग तो काय झाला व्हेरिएबल झाला. नेक्स्ट व्हेरिएबल विड्थ कोलन स्टँडर्ड लॉजिक वेक्टर म्हणले. आता जी विड्थ असणार आहे ती स्टँडर्ड लॉजिक वेक्टर म्हणून एक्झाम्पल दिलं 7 डाऊन टू 0. आता हे जे एक्झाम्पल आहे ते तुम्हाला जसं एक्झाम्पल घेऊ आपण तसं तसं समजत जाणार आहे ॲक्च्युली व्हेरिएबल काय. नेक्स्ट कॉन्स्टंट दीज आर द आयडेंटिफायर विच विथ फिक्स्ड व्हॅल्यू. कॉन्स्टंट काय आयडेंटिफायर विथ फिक्स्ड व्हॅल्यू आहे. द व्हॅल्यू इज असाइन्ड ओनली वन्स वेन डिक्लेअर. एकदा असाइन केली ती व्हॅल्यू चेंज होत नाही. द व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट कॅनॉट बी चेंज ड्युरिंग द सिम्युलेशन. सिंटॅक्स ऑफ द कॉन्स्टंट इज कॉन्स्टंट नेम कोलन, टाईप नेम, असाइनमेंट ऑपरेटर अँड व्हॅल्यू अँड सेमिकोलन. फॉर एक्झाम्पल कॉन्स्टंट पाय कोलन रिअल व्हॅल्यू आहे म्हणून असाइनमेंट ऑपरेटर 3.1414 ही फिक्स्ड व्हॅल्यू आहे, चेंज होऊ शकत नाही. कॉन्स्टंट विड्थ इंटीजर घेतलं समजा 8 आहे तर ती कायमस्वरूपी 8च राहणार. कॉन्स्टंट डिले आहे, परत असाइनमेंट ऑपरेटर आहे, डिले हा 10 नॅनो सेकंद. इट इज नोन ॲज अ कॉन्स्टंट. नेक्स्ट आहे सिग्नल ऑब्जेक्ट आर यूज्ड टू रिप्रेझेंट अँड स्टोअर द डेटा इन द सिस्टीम ऑफ बिगिनिंग डिस्क्राईब इन VSDL. आता
जी व्हॅल्यू आपण बघितलं आहे ते काय झालं तुमचं ऑब्जेक्ट झाला. आता सिग्नल बघायचं आहे. सिग्नल काय करतात, सिग्नल ऑब्जेक्ट आर यूज्ड टू कनेक्ट एंटिटी टुगेदर टू फॉर्म मॉडेल. सिग्नल म्हणजे काय करतो आपण, कनेक्ट द एंटिटी टुगेदर टू फॉर्म अ मॉडेल. इट इज अ कम्युनिकेशन मीडिया बिटवीन द एंटिटीज. सिग्नल आर नथिंग बट द वायर लाईंग इनसाइड अँड आय सी. ओके, थोडक्यात सिग्नल म्हणजेच काय, तुमची आय सी आहे, म्हणजेच वायर्स आहे जे कनेक्शन केलेले आहेत एकमेकाला. आता सिंटॅक्स, सिग्नल, सिग्नल नेम, कोलन, डेटा टाईप, असाइनमेंट ऑपरेटर आणि ब्रॅकेटमध्ये इनिशियल व्हॅल्यू आणि सेमिकोलन. हे काय झालं, सिंटॅक्स ऑफ द सिग्नल झालं. एक्झाम्पल, सिग्नल क्लॉक बीट आहे. ओके, सिग्नल क्लॉक बीट म्हणजे काय, आयदर 0 आहे का आयदर 1 आहे, म्हणजे इनिशियली हाय व्हॅल्यू आहे का लो व्हॅल्यू आहे. सिग्नल ग्राउंड ऑलवेज बीट काय असेल 0. सिग्नल डेटा बस स्टँडर्ड यू लॉजिक वेक्टर इट इज 15 डाऊन टू 0. डेटा बस 16 असेल तर काय असणार आहे, 15 डाऊन टू 0. सिग्नल ॲड्रेस बस स्टँडर्ड लॉजिक वेक्टर 0 टू 31. हे काय झालं तुमचं सिंटॅक्स झाला. हा काय झालं तुमचा सिंटॅक्स. दीज आर द ऑब्जेक्ट और VHDL ऑब्जेक्ट यूज्ड इन VHDL प्रोग्रामिंग. नेक्स्ट आहे, आता ह्याच्यात तुम्हाला आर्किटेक्चर दाखवलेलं आहे, व्हॅल्यू दाखवला आहे. आता इथं बघा, आर्किटेक्चर बिहेवियर ऑफ कॉम्बिनेशन इज सिग्नल, सिग्नल स्टँडर्ड 1 हे दाखवलेलं आहे. एक एक्झाम्पल दाखवलेलं आहे. फॉर फर्स्ट काय दाखवलं आहे बघा, आर्किटेक्चर बिहेवियर ऑफ कॉम्बिनेशनल 1 म्हणलं आहे. सिग्नल दिलेलं आहे. आता सिग्नल बघा कुठं दिलेलं आहे, हे सिग्नल 1 इथं दिलेलं आहे तुम्हाला. हा स्टँडर्ड लॉजिक आहे, बिईंग. ओके, बिगिन सिग्नल. आता सिग्नल बघा काय, सिग्नल केव्हा सिग्नल मिळणार आहे, असाइनमेंट ऑपरेटर ए अँड बी मिळालं तर सिग्नल मिळेल. आउट, आउट बघा सिग्नल ऑर सी दोघांचं ऑरिंग झालं तर काय मिळणार तुम्हाला, आउट 1 मिळणार आहे. आउट 2 नॉट डी आहे आणि एंड बिहेवियर. असं आपण काय म्हणू शकतो, सिग्नल म्हणजे सिग्नल हा काय असणार आहे तर चेंज असणार आहे. म्हणजे ए बी व्हॅल्यू झालं तर सिग्नल चेंज होईल. ओके, नेक्स्ट, in VHDL hardware description language that can be used to model a digital system at many level of abstraction ranging from the algorithm level to gate level. Different style modeling used in VHDL programming. The style for way in which functionality of design is described are called as a style of modeling. मग त्याचे डिफरंट 3 टाईप्स आहेत, डेटा फ्लो मॉडेलिंग, बिहेवियरल मॉडेलिंग अँड स्ट्रक्चर मॉडेलिंग. लेट अस सी फर्स्ट मॉडेलिंग, दॅट इज डेटा फ्लो मॉडेलिंग. इन दिस मॉडेलिंग द फ्लो ऑफ डेटा थ्रू द एंटिटी इज एक्सप्रेस्ड यूजिंग कॉन्करंट सिग्नल असाइनमेंट स्टेटमेंट. ह्या मॉडेलिंगमध्ये डेटा कसं फ्लो होणार आहे थ्रू द, आपण कशात ते एक्सप्रेशन केलेलं आहे तर एंटिटीमध्ये केलेलं आहे, using concurrent signal assignment statement. That is, it has a set of concurrent assignment statement. Each statement is executed when any of its input signal changes its value. आता एक डेटा फ्लो कसा असणार, आउटपुट केव्हा चेंज होणार आहे, इनपुट चेंज झालं तर आउटपुट चेंज होणार आहे. दिस मॉडेलिंग नीड अ बुलियन इक्वेशन ॲज अ डिझाईन स्पेसिफिकेशन. मग त्याचं एक्झाम्पल घेतलं आहे, डिझाईन अँड गेट घेतलं, मग याचा एंटिटी अँड इज पोर्ट ए आणि बी काय असणार आहे, इन बीट असणार आहे, त्याला 2 इनपुट आहेत. जर 4 असेल तर ए बी सी करा. ओके, त्यानंतर सी आउट बीट आहे. एंड अँड गेट घेतला, आर्किटेक्चर अँड आर्किटेक्चर ऑफ अँड इज हे आपण लास्ट लेक्चर प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कशन केलं. एंटिटी, आर्किटेक्चर, डिफरंट डेटा टाईप्स बघितलेले आहेत. त्यानंतरनं लेट अस स्टार्ट सी असाइनमेंट ऑपरेटर ए अँड बी बिगिन केलेला आहे, ए अँड बी घेतलेला. आता आपल्याला ॲक्च्युअल फंक्शन काय करायचं, अँडिंग करायचं. त्यामुळं ते कुठं जाणार आहे, ए आणि बी, म्हणजे ए आणि बी चेंज झालं तर सी काय असणार आहे, चेंज होणार आहे. ओके, अँड एंड आर्किटेक्चर इट इज नोन ॲज अ डेटा फ्लो. असा जर प्रोग्राम तुम्ही लिहिलेला असेल तर तुमचा डेटा फ्लो मॉडेलिंग आहे. ओके, नेक्स्ट
behavioral modeling. आता in this modeling, the behavior of entity, that is relationship between input and output, is the expressed using statement which are executed sequentially. It is also known as a high level destruction. In this modeling, there is no need of focus on the gate level implementation of the design. Behavioral design method define a circuit in terms of textual language rather than schematic of interconnected symbol. It is known as a behavioral. आता बिहेवियरमध्ये आपण काय करतो, सिक्वेन्शियल प्रोसेस टू द मॉडेल बिहेवियर ऑफ सर्किट कीपिंग एंटिटी डिक्लेरेशन सेम करतो ह्याच्यात. मग बघा आता बिहेवियर मॉडेलिंगचं एक्झाम्पल तुम्हाला लक्षात येईल. आता इथं परत अँड गेट घ्या. आता इथं आर्किटेक्चरमध्ये बघा एंटिटी सेम असणार आहे. आर्किटेक्चर एंटिटी म्हणजे काय, एंटिटी अँड गेट इज, त्यानंतर काय असणार आहे, पोर्ट ए बी इन बीट असणार आहे, सी आउट असणार आहे, एंड अँड इज असणार आहे. आता इथं आर्किटेक्चर बघा, आर्किटेक्चर अँड आर्किटेक्चर ऑफ अँड इज बिगिन प्रोसेस. आता आपल्याला काय करायचं इथं, आर्किटेक्चर म्हणजे प्रोसेस करायचं. प्रोसेस म्हणजे ॲक्च्युली अँड गेटचं इनपुट चेंज झालं तरच तुम्हाला आउटपुटला मिळणार आहे. म्हणून मी काय करतोय, प्रोसेस स्टेटमेंट घेतोय, ए कॉमा बी बिगिन. परत आता इफ, आता स्टेटमेंट बघा बिहेवियरमध्ये, इफ ए इज इक्वल टू 1 अँड बी इज इक्वल टू 1 दॅन सी इज इक्वल टू काय असणार आहे, 0 असणार आहे. सी इज इक्वल टू 0, अदरवाईज सी इज इक्वल टू काय असणार आहे, 1 असणार आहे. 1 1 असेल तरच व्हॅल्यू काय असणार आहे, 0 असेल. जर 0 1 असेल तर काय 1, 1 0 व्हॅल्यू असेल तर काय असणार आहे, 1. आता इथं अँड ऑपरेशन आहे. आता इथं अँड ऑपरेशन म्हणलं तर काय असणार आहे, सॉरी इथं थोडंसं चुकलं आहे आपलं. सी जर असेल अँड इफ ए 1 आणि बी दॅन सी इज इक्वल टू 1 पाहिजे तरच 1 असेल, अदरवाईज काय असणार आहे, 0 असणार आहे. एंड इफ, एंड प्रोसेस, एंड आर्किटेक्चर. डेटा फ्लोमध्ये काय ॲज इट इज आपण जसं डायग्राम करतो ते करतोय, पण इथं आपण काय करतो, स्टेटमेंट चेंज करतो. थोडक्यात काय प्रोसेस करतो ह्याच्यात. इट इज नोन ॲज अ बिहेवियरल मॉडेलिंग. नेक्स्ट आहे स्ट्रक्चरल मॉडेलिंग. In this structural modeling, an entity is described as a set of interconnected components in the architecture body. In this modeling, components from library or from working directory are connected together. This design method is hierarchical. Each component can be individual simulated. ह्या मॉडेलमध्ये आपण काय करतो की टेक्निक ऑफ एंटिटी इज मॉडेल ॲज अ सेट ऑफ कंपोनंट कनेक्टेड बाय सिग्नल. सगळ्यात महत्त्वाचं पार्ट. आता इथं बघा आपल्याला स्ट्रक्चर मॉडेलिंग बघा, हाफ ॲडरने आपण फुल ॲडर केलेलं आहे. 2 हाफ ॲडर घेतलं आहे. पहिल्या हाफ ॲडरला I1 I2, दुसऱ्या हाफ ॲडरला काय केलेलं आहे, C घेतलेलं आहे, ओके, आणि S1 घेतलेलं आहे. म्हणजे फर्स्ट हाफ ॲडरचं S1 आउटपुट घेतला, त्या हाफ ॲडर 2 लावलं, सम आणि कॅरी घेतलेला आहे, ओके, आणि S3 कनेक्ट केलेलं आहे. मग अशा प्रकारे आपण काय 2 हाफ ॲडर यूज करून काय केलं, फुल ॲडर केलं आहे. मग आता स्ट्रक्चर मॉडेलिंगमध्ये कसं असणार आहे बघा, लायब्ररी IEEE, यूज IEEE स्टँडर्ड लॉजिक 1164.all, ओके, हे काय लायब्ररी आहे. एंटिटी फुल ॲडर. आता बघा पोर्ट इन 1 इन 2 C इन स्टँडर्ड लॉजिक आहे, सम आणि कॅरी आउट स्टँडर्ड लॉजिक आहे, एंड एंटिटी केला फुल ॲडर. आता आर्किटेक्चरमध्ये बघा, आर्किटेक्चर स्ट्रक्चर ऑफ फुल ॲडर इज. आता इथं कॉम्पोनंट महत्त्वाचं काय, स्ट्रक्चरमध्ये आपण कॉम्पोनंट डिफाईन करतो. बघा हाफ ॲडरला काय असतं, पोर्ट X आणि Y इन स्टँडर्ड लॉजिक आहे, सम आणि कॅरी आउट स्टँडर्ड लॉजिक आहे, सेमीकोलन दिलं आहे ब्रॅकेट कंप्लीट करून, एंड कॉम्पोनंट म्हणलेला हाफ ॲडर. आता हाफ ॲडर झाला. आता नेक्स्ट हाफ ॲडर झाल्यानंतर नेक्स्ट कुठला पार्ट आहे, ऑर आहे. त्या ऑर एक कॉम्पोनंट आहे. कॉम्पोनंट ऑर इज पोर्ट, इथं पण X आणि Y इन स्टँडर्ड लॉजिक आहे आणि Z काय आउट स्टँडर्ड लॉजिक आहे, एंड कॉम्पोनंट ऑर गेट आहे, ओके. म्हणजे इथं कॉम्पोनंट डिक्लेरेशन केलं आपण, ओके. आता सिग्नल डिक्लेरेशन करायचं आहे, म्हणून सिग्नल जे आपल्याला दिसत नाही ते बघा, S1 S2 S3 ह्या स्टँडर्ड
लॉजिक आहे. डायग्राम बघा, S1 S2 S3 हे आपण डिफाईन केले नाहीत, इनपुट डिफाईन केले आहेत म्हणून इथं काय मिळले सिग्नल. ओके, S1 S2 S3 स्टँडर्ड लॉजिक आहे. बिगिन, आता हा पॅडर बघा, हा पॅडर पोर्ट मॅप केलेला आहे. X इन 1 आहे, Y इन 2 आहे, सम S1 आहे, कॅरी S3 घेतलेला आहे. आता S2 बघा, हा पॅडरमध्ये पोर्ट मॅप X S1 Y C इन सम घेतलं आहे, कॅरी S2 घेतलेला आहे. ओके, कॉम्पोनंट इनिशियलायझेशन केलं आहे थोडक्यात. आणि आउटपुट जे आहे ते ऑर पोर्ट मॅप केलं आहे, तो काय X X2 असाइनमेंट ऑपरेट Y S3 Z C आउट केलं आणि एंड आर्किटेक्चर. मग अशा प्रकारे आपल्याला काय करता येतं, कॉम्पोनंट डिक्लेरेशन करून स्ट्रक्चर मॉडेल करता येतं. आय होप यू अंडरस्टँडिंग ऑल दिस थिंग्स. थँक्यू.